देशात धनुर्विद्या हा खेळ अनेक वर्षापासून खेळला जातो. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाजी या खेळात बुलढाणा पोलीस दलातील महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली जाधव ही कधीच मागे राहिली नाही. मोनालीने वेस्ट बंगाल येथील अखिल भारतीय पोलीस दलाच्या तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 5 सुवर्णपदक व 1 रजत पदक पटकावून बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बुलढाणा पोलीस दलाची मान उंचावली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मोनालीला 25,000चे बक्षीस जाहीर केले आहे. मोनालीने अनेक तिरंदाजी स्पर्धा गाजविल्या. यापूर्वी मोनालीने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण व रजत पदक मिळविले आहे. 19 ते 23 नोव्हेंबरला वेस्ट बंगालच्या सिलिगुडी या ठिकाणी अखिल भारतीय पोलीस दलाच्या वतीने तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध देशातील खेळाडू सहभागी झाले होते. बुलढाणा पोलीस दलाकडून मोनाली जाधव हिने सहभाग घेतला होता. 5 दिवस चाललेल्या या स्पर्धेत मोनालीने आपले स्थान निश्चित ठेवून 4 सुवर्णपदक व 1 रजत पदकावर आपला ठसा उमटवून अजिंक्यपदाची मानकरी ठरली. या यशामुळे बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी मोनालीला 25,000 रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. बुलढाणा जिल्ह्याचाच नव्हे तर मोनाली जाधवने भारत देशाचा नावलौकिक वाढविला आहे. या राष्ट्रीय खेळाडूची कामगिरी सुवर्ण असली तरी तिची प्रतिकूल परिस्थिती पाहता शासनाने तिला भरीव मदतीचा हात द्यावा अशी मागणी मोनालीच्या चाहत्यांकडून होत आहे. बुलढाणा येथून प्रशांत खंडारे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत.